श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात छान स्वामींच्या दर्शनाने केलेली आहे. तुम्ही पण सगळे स्वामींचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नक्कीच व्हिडिओला लाईक आणि फॉलो करा बरं. तर ना आज ना काही रुटीन असं ठरलेलं नव्हतं, म्हणजे असंच मी थोडंसं शूट केलं आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. कारण आता मुलांच्या एक्झाम्स आलेल्या आहेत ना, त्यामुळे जास्त मला शूट करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे मग जसं शूट होईल तसंच तुमच्याशी मी शेअर करते. सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवलेले आहेत झाडं. तर खूप छान झालेले आहेत माझी झाडं. आता तुम्ही पाहता जास्वंदीच्या झाडाला किती छान भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि तुळशीचं मागे मी रोप लावलं होतं, तर ते सुद्धा खूप मस्त झालेलं आहे. आता दिवस माझा असाच गेला, मुलांचं थोडाफार अभ्यास घेतला आणि माझी कामं, आणि मग त्यानंतर संध्याकाळी मी थोडंसं बाहेर निघालो. तर माझ्या मिस्टरांच्या मावशी आल्या होत्या माझ्या मिस्टरांच्या मामाच्या घरी, तर त्यांनाच घ्यायला आम्ही निघालो. जाता जाता मिस्टरांच्या म्हणजे ह्यांच्या आजीसाठी ना थोडासा खाऊ घेतला आणि मग त्यानंतर ना आम्ही निघालो. आता अचानकच जायचं ठरलं म्हणून मी पटकन तशीच ना आवरता निघाले, कारण जवळच आहे. आणि मग काय महाशिवरात्रीच्या दिवशी ना मला महादेवांच्या मंदिरात जायला मिळालं नव्हतं. मग इथेच महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे आम्ही मग जाता जाता दर्शन पण घेतलं. कारण शिवरात्रीच्या दिवशी ना काही कारणामुळे मला नाही यायला मिळालं आणि गर्दीसुद्धा खूप असते शिवरात्रीच्या दिवशी. मग आज म्हटलं यायचंच आहे तर आपलं छान दर्शन पण होईल. आणि मग आम्ही येऊन पोचलो ह्यांच्या मामाच्या घरी. तर हे आहेत माझ्या नवऱ्याचे मामा. आता इथे पण आम्ही काही जास्त वेळ बसलो नाही, तर सगळ्यांशी जरा वेळ 5-10 मिनटं गप्पा मारल्या, कारण मला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता. आणि ही आहे आई, म्हणजे माझ्या नवऱ्याची आजी. तर इकडनं आम्ही निघालो आणि पहा ना, हे पिल्लू आमच्या मागे लागलेलं आहे. आता गाडी होती त्यामुळे याला आमच्यासोबत यायचं होतं, पण हा काही राहिला नसता, त्यामुळे आम्ही त्याला जरा वेळ गाडीत बसून घेतला आणि नंतर ना परत त्याला सोडला खाली. आणि त्यानंतर म्हटलं आलेलोच आहे ना, तर थोडीशी भाजी घ्यावी. आता भाजी काय घ्यावी हा पण प्रश्न असतो, एकाला एक आवडतं एकाला एक आवडतं. आणि थोडंफार घरी पण शिल्लक होतं, मग म्हटलं घ्या जरा. भेंडी वगैरे घेतली की मुलांच्या डब्यासाठी पण होतं. मग भाजी वगैरे घेऊन आम्ही आलो घरी आल्यानंतर आम्ही काही शूटच केलं नाही, कारण मला सगळा स्वयंपाक करायचा होता. फक्त कुकर लावून मी गेले होते. मग त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे केलं, जेवण किचन भांडी सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर माझ्या सासूबाई बसल्या भाजी निवडत उद्याच्या डब्यासाठी मुलांना, मेथीची भाजी. आणि मी आणि माझ्या मावस सासूबाई आम्ही मस्त आपल्या गप्पा मारत बसलो. तर असाच होता माझा आजचा दिवस. चला तुम्ही पटकन लाईक आणि फॉलो करा.